उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 3 दिवसाच्या दरे या गावी मुक्कामी आलेले आहेत। हा त्यांचा जो दौरा आहे हा खाजगी दौरा मानला जातोय आणि एकूणच राज्यात मोठ्या घडामोडी होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या दरे गावी आल्यामुळे हा दौरा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। कारण शिवसेनाचे चिन्ह आणि शिवसेना पक्ष नेमका कुणाचा यावर सुनावणी आज पार पडते। ती सुनावणी कदाचित अंतिम सुनावणी असेल अशा प्रकारचं बोललं जातं आणि त्याच पद्धतीनं आज दुपारनंतर या गोष्टीचा निकाल देखील लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नेमका शिवसेना पक्ष हा कोणाचा यावर, त्यामुळं आज एकूण एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यावर सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जे आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आंदोलनात बसण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांनी एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर सुद्धा यावेळेस पहिल्यांदाच आत्तापर्यंतच्या घडामोडींमध्ये संशय व्यक्त केलेला आहे। त्यामुळं एकूणच या सगळ्या घडामोडी पाहता, या राजकीय घडामोडी काही आहेत त्या पाहता, हा आजचा जो एकनाथ शिंदे यांचं नेमकं या विषयावर काय म्हणणं आहे, ते आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। त्यामुळं हा जो दरेगावचा आजचा जो दौरा आहे एकनाथ शिंदेंचा, तो या सर्व एकूण घडामोडीमुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय।